तर रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं। सरकारमधील मंत्र्यांवर ईडीने आरोपपत्र का दाखल केलं नाही, सरकारमधील लोकांवर आरोपपत्र का नाही, असा सवाल आता खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। आम्ही लढणारे लोक घाबरणार नाही, असं देखील खासदार राऊतांनी म्हटलं। अजित पवारांच्या विरोधातील ट्रकभर पुराव्यांचं काय झालं, असा सवाल आता दानवेंनी उपस्थित केला आहे। ईडीचं म्हणणं आहे म्हणजे फडणवीसांचं म्हणणं आहे, ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही। ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची, किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत, फडणवीस मंत्रिमंडळात जे आमदार आहेत, ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगती तलवार ठेवली जाते। पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही। नरकातला स्वर्ग वाचा, मग कळेल ईडी काय आहे ते। सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे, एरंडेश्वर असतील, अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील, MSC बँक असतील, या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणीपत्र, ईडी वगैरे वगैरे वगैरे, की इकडं ते अनिल परबांनी सांगितलं की 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी, 23,000 रुपये टॅक्स भरला त्याची। आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील, आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील, याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।